नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच अंगणवाडी सेविकांकडे आलेल्या याद्या आणि काही लाडक्या बहिणी आपल्याला कमेंट देखील करत आहेत की अंगणवाडी सेविकांकडे यादी आलेली आहे आणि त्या यादीमध्ये आमचं नाव नाही आहे, मग आम्ही काय करावं असा देखील लाडक्या बहिणींना प्रश्न पडला आहे। आणि जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणाची घोषणा असा देखील मोठ्या प्रमाणावरती विचारला जाणारा प्रश्न आणि त्याचबरोबर नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा लाभ कधी येणार असा देखील प्रश्न मोठ्या प्रमाणावर विचारला जात आहे। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच अंगणवाडी सेविका अजून देखील काही अशा आहेत की त्यांना संबंधित विभागामार्फत याद्याच आले नाही आहेत आणि त्यांच्यामार्फत कागदपत्र पडताळणी सुरू झाली नाही आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती आपण यापूर्वी देखील पाहिलं होतं की अंगणवाडी सेविका यांच्याकडून मंडळामार्फत सदरच्या कागदपत्र पडताळणीवर बहिष्कार टाकण्यासंदर्भातलं पत्रक शासनाकडे गेलेलं आहे। आता याच्यानंतर काय अंमलबजावणी होते याकडे देखील आपलं लक्ष लागून आहे। आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या लाडक्या बहिणींची KYC मध्ये ऑप्शन जे होते तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे का होय नाही याच्यामध्ये जर चुका झाल्या असतील तरच लाडक्या बहिणींचा लाभ आहे तो नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा जो आला नाही आहे तो याच कारणामुळे। त्यामुळे अशा लाडक्या बहिणींची यादी तुमच्या जवळच्या असणाऱ्या विभागातील लक्षात घ्या अंगणवाडी सेविकांच्या ठिकाणी ह्या आलेल्या आहेत। जर तुमचं माहेरचं नाव असेल तर माहेरच्या ठिकाणी ही यादी आलेली असेल आणि त्याचबरोबर जे कागदपत्र तुमच्या पतीच्याकडचे असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला ही यादी पाहायला मिळणार आहे। तर अशा प्रकारे या यादीमध्ये तुम्हाला तुमची नावं चेक करायची आहेत आणि जर यादीमध्ये नाव असेल तरच अंगणवाडी सेविका तुमची कागदपत्र घेणार आहेत। यादीमध्ये नाव नसेल तर तुम्हाला जवळच्या असणाऱ्या जिल्ह्याच्या ठिकाणी असणाऱ्या महिला बाल विकास कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला माहिती घेऊन फॉर्म सबमिट करायचा आहे। तर याच्यामध्ये ज्यांची KYC चुकलेली आहे अशाच लाडक्या बहिणींची नावं अंगणवाडी सेविका यांच्याकडे आलेली आहेत। आणि याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींनी KYCच केली नाही आहे अशा लाडक्या बहिणी देखील महिला बाल विकास कार्यालयामध्ये जाऊन माहिती घ्यायची आहे, कारण का त्यांची देखील नावं त्या ठिकाणी आलेली नाही आहेत। तर अजून काही लाडक्या बहिणींची नावं त्यांच्या जवळच्या असणाऱ्या अंगणवाडी सेविकांकडेच आली नाही आहेत असा देखील प्रश्न समोर होत आहे। आणि आता दिलेलं परिपत्रक तर यामध्ये पुढे काय निर्णय होतोय ते सर्वस्वी शासनावरती डिपेंड असणार आहे। तर या संदर्भात माहिती आपण देतच आहोत आणि केवळ कागदपत्र सबमिट केलीत म्हणजेच तुम्हाला पात्र केलं जाणार आहे असं नाही आहे। त्याच्यानंतर तुमची कागदपत्र पडताळणी होईल आणि त्यानंतरच तुम्हाला पात्र करून लक्षात घ्या की लाभ दिला जाणार आहे। सगळे हप्ते तुमचे मिळणार एवढं कन्फर्म। आणि याचबरोबर लक्षात घ्या जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणाची घोषणा सोशल मीडियावरती हप्ते वितरणासंदर्भात अनेक असे व्हिडिओज व्हायरल होत आहेत पण अजून हप्ते वितरणाची घोषणा झाली नाही आहे। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं शासनाचं GR जो आहे तो अधिकृत संकेतस्थळावरती लाडक्या बहिणींना वितरणासंदर्भात शासकीय मान्यता देणारं परिपत्रक प्रथम प्रसिद्ध होईल आणि त्याच्यानंतर हप्ते वितरणाची घोषणा अशा प्रकारची प्रोसेस असणार आहे। शक्यतो याच आठवड्यामध्ये या संदर्भातला निर्णय होणं अपेक्षित आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।